घरगुती वीज वापरापासून ते औद्योगिक वाणिज्याच्या वीज ग्राहकांना सुद्धा 1 एप्रिल पासून वीज बिलात मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती आता समोर येते। राज्य वीज नियामक आयोगानं महावितरण, टाटा, अदानी आणि बेस्ट सह अन्य वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास शुक्रवारी मध्यरात्री मंजुरी दिली आहे। स्मार्ट मीटर बसवणाऱ्या औद्योगिक वाणिज्य ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 आणि रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंतच्या वीज वापरावर तब्बल 10 ते 30% वीज दर सवलत मिळणार आहे। मात्र सायंकाळी 5 ते रात्री 10-12 वाजेपर्यंतच्या वापरासाठी त्यांना 20% जादा मोजावे लागणार असल्याचं सुद्धा कळतंय। दरम्यान एकूणच 1 एप्रिल पासून वीज बिलामध्ये नेमकी किती कपात होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। महावितरण व अदानी कंपनीचे वीज दर हे 1 एप्रिल पासून सरासरी 10%, टाटा कंपनीचे 18%, तर बेस्टचा वीज दर हे 9.82% कमी होणार असल्याचं कळतंय। याशिवाय पुढील 5 वर्षात अपारंपरिक क्षेत्रातील सौर व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीज दराचा टक्का हा आणखी कमी होणार असल्याची खुशखबर आहे। प्राप्त माहितीनुसार कृषी ग्राहकांसाठी औद्योगिक, वाणिज्यिक व अन्य ग्राहकांवर पडणारा क्रॉस सबसिडीचा बोजा हा 1 एप्रिल पासून पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे। हे टप्प्याटप्प्याने कमी होणारी टक्केवारी आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत। मात्र तत्पूर्वी वीज दर कमी होऊन कुणाला दिलासा मिळणार आहे आणि सौर योजनेबाबत नेमकी योजना काय आहे हे आपण जाणून घेऊया। तर मंडळी, पंतप्रधान सूर्यघर योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते। या अंतर्गत छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसा निर्माण केलेली अतिरिक्त वीज ही महावितरणाला पुरवता येते आणि त्यातूनच अन्य वेळेच्या वीज वापरातून त्यांना वजावट मिळते। त्यामुळे याच ग्राहकांना शून्य वीज बिल भरावं लागू शकतं असा प्रचार या योजनेबाबत झाला होता। सुरुवातीपासूनच या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत होता। दिवसा निर्माण होणाऱ्या अतिरिक्त विजेची वजावट ही कमाल वीज मागणीच्या काळात म्हणजेच सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंतच्या काळात मिळणार नाही असं काही दिवसांपूर्वी महावितरणाने प्रस्तावित केलं आणि त्यामुळे या योजनेचा प्रतिसाद कमी होऊ शकतो असं म्हणत छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सध्याचीच कार्यपद्धती कायम राहील असं सांगण्यात आलं। एकूण काय तर पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत यापूर्वी सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी घरगुती वीज ही अजूनही महावितरणाला पुरवून ग्राहकांना वीज वापरामध्ये वजावट मिळणार आहे। आता दुसरीकडे स्मार्ट मीटर साठी नेमकी दिवसभरात काय सवलत आणली आहे तेही आपण पाहूया। राज्यातील कृषी वगळता सर्व वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर हे टप्प्याटप्प्याने बसवण्यात येणार आहेत। औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसाठी प्राधान्य असणार आहे। हे मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या सौर ऊर्जा निर्मितीच्या काळातील वीज वापरासाठी प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपया अशी सवलत मिळेल। तर स्मार्ट मीटर बसवणाऱ्या औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना रात्री 12 ते सकाळी 6, सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये 10 ते 30% वीज दर सवलत मिळणार आहे। मात्र सायंकाळी 5 ते रात्री 10 ते 12 या वेळेतील वीज वापरासाठी 20% अधिक वीज आकारली जाणार आहे। म्हणजेच एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने हा लाभ काढूनही घेतला जातोय अशी ही चर्चा होती। आणि आता आपण वळूया मूळ मुद्द्याकडे। महावितरण, टाटा व अदानी यांच्याकडून वीज दरातील टक्केवारी किती कमी करण्यात आली आहे हे आपण पाहूया। प्राप्त माहितीनुसार महावितरणाचे वीज दर हे सरासरी वीज पुरवठ्याच्या सरासरी दरानुसार 2024-25 मध्ये प्रति युनिट 9.45 रुपये इतके होते। आता पुढील 5 वर्षात हीच टक्केवारी कमी होऊन 8.46 रुपये, 8.38 रुपये असं करत करत 5 वर्षांच्या शेवटाला 8.17 रुपये इतकी होईल असं समजतंय। निवासी ग्राहकांसाठी 1 एप्रिल पासून 10 ते 12% वीज दर कपात सुद्धा होणार आहे। 5व्या वर्षापर्यंत ही कपात 24% जाऊ शकते अशीही शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे महावितरणाच्या घरगुती ग्राहकांना वीज दरामध्ये आणि एकूणच विजेच्या बिलामध्ये सूट मिळू शकते। यानुसार घरगुती ग्राहकांसाठी वीज दर प्रति युनिट किती रुपयांमध्ये असेल हे सांगणारा हा तक्ता सुद्धा पहा। आता आपण वळूया अदानीच्या वीज दराकडे। अदानी कंपनीचा वीज पुरवठ्याचा सध्याचा प्रति युनिट सरासरी दर हा 10.6 रुपये इतका आहे। तर पुढील 5 वर्षात आणि 5 वर्षाच्या शेवटापर्यंत हा दर 7.51 रुपये इतका कमी होणं अपेक्षित आहे। यानुसारच घरगुती ग्राहकांना वीज दर प्रति युनिट रुपयांमध्ये किती पडू शकतो हे सांगणारा हा तक्ता आपल्या समोर आहे।
आता आपण वळूया टाटांच्या वीज दराकडे। टाटा कंपनीचा वीज पुरवठ्याचा दर हा प्रति युनिट 7.56 रुपये इतका असेल व 5 वर्षाच्या शेवटी तो 6.63 रुपये इतका कमी होणं अपेक्षित आहे। त्यामुळे एकूणच महावितरणाची वीज वापरत असाल किंवा अदानी, टाटा यांसारख्या कंपन्यांची वीज आपण वापरत असाल तर सर्वत्र आपल्याला येत्या काळात वीज बिलामध्ये सूट मिळणं हे अपेक्षित आहे। 1 एप्रिल पासूनच हे नवे नियम लागू होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे गुढीपाडव्याच्या नंतर पहिल्याच दिवशी नववर्षामध्ये सगळ्यांना आनंदाची बातमी मिळते। हा नवीन निर्णय, हा नवीन बदल आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ अधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।